जय शिवराया. गुड मॉर्निंग. आज आहे शेवग्याची भाजी. मार्केटमध्ये गेल्यानंतर शेवगा मला खूप स्वस्त भेटला म्हणून घेतला. 10 रुपये पावशेरच होता. आणि मग काय, आजची सकाळची गडबड, हा माझा सगळा पसारा. आता एवढ्या पसाऱ्यामध्ये सकाळी 5:30 वाजता माझी गडबड होती की भाजी बनवायची, म्हणून मी कटिंग वगैरे काही दाखवलं नाही. डायरेक्ट भाजीची रेसिपी, सॅलडचं कटिंग, चपाती, ब्ला ब्ला ब्ला. तर ते शॉर्टकटमध्येच भाजी झाली आणि माझी भाजी रेडी झाली, चपात्या रेडी झाल्या आणि मी ऑफिसला जाण्याची तयारी. चहा पण रेडी झाला. सो तो माझं सगळं रेडी झाल्यावर डबे पूर्ण भरण्याची तयारी झाली आणि मी ऑफिसला जाण्याची गडबड सुरू झाली. माझं असं झालं की कटिंग करण्यासाठी मला अजिबात वेळ नव्हता. शॉर्ट टाईम असल्यामुळे रेसिपी दाखवता नाही आली मला, पण नक्की मी कधीही शेवगा बनवेल तेव्हा रेसिपी दाखवेल. पण आत्ताची माझी ही सगळी गडबड तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते. ही झालेली आहे माझी शेवग्याची भाजी. खूप छान छान झाली. मी थोडीशी भाजी झाल्यानंतर टेस्ट पण करून बघितली, कुठे मीठ किंवा मिरची कमी आहे का. तसं नाही, काहीच कमी नाही आहे भाजीमध्ये. खूप सुंदर झालेली आहे. मग आता डबे भरले आणि आता आमच्या दोघींच्या चहा आणि तूप चपातीची तयारी आहे. तर सो मी आत्ता तूप चपाती करणार आहे. सॅलड कटिंग करून झालेलं आहे, सो तुम्ही बघू शकता. कटिंगमध्ये माझा जास्त वेळ जातो सकाळी सकाळी आणि मला शॉर्ट टाईम असल्यामुळे रेसिपी दाखवायची म्हणलं की थोडं मला अवघड पडतं. पण मी प्रयत्न करत राहील की ब्लॉगमध्ये मी रेसिपी दाखवण्याची, पण मला जसं जमेल तसं मी करते आहे. तसं पॉझिटिव्ह आणि मला सपोर्ट करा. मी टाईम काढून रेसिपी दाखवत जाईन. पण आज काही मला सकाळी जमली नाही. सकाळची वेळ होती. बघू शकता तुम्ही बाहेरचं वातावरण कसं छान, चिमण्यांचा आवाज कुलकुल कुलकुल येत आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला आणि कमेंट्स करायला विसरायचं नाही. ऑफिसमधनं टाईम काढून हे सगळं करणं थोडं अवघड असतं. त्याच्यासाठी मी म्हणत नाही लाईक करा आणि कमेंट्स करा किंवा सबस्क्राईब करा. काही गोष्टी आपल्याला दुसऱ्याच्या व्हिडिओजमधनं अनुभवायला भेटतं आणि मग त्या अनुभवातनं आपण थोडंसं छान रेडी होतं. तसं माझं चहा चपातीसुद्धा आता रेडी झाली, माझी आणि मुलीची. मला खूप सकाळी सकाळी चहा चपाती आवडते, तर आमच्या दोघींची चहा चपाती रेडी झाली. आता आम्ही दोघी नाश्ता करणार. 6 वाजलेले आहेत. नाश्ता करणार आणि आम्ही आता ऑफिसला निघणार. तसं बघू शकता तुम्ही नाश्त्याची तयारी पूर्णपणे झालेली आहे. तर तुम्हाला कसा वाटला माझा हा सकाळी सकाळी गडबडीचा ब्लॉग? नक्की कमेंट्समध्ये करून सांगा की काय वाटलं, कुठे काय वाटलं ते सांगा. बाकीचं तर चालूच असतं आयुष्यामध्ये. बाय बाय. थँक्यू.